सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका मने माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. जय जय राम कृष्ण हरी. चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा वेळखा घालून शांत चित्तने ध्यानस्थ बसलेले भगवान शंकर आपण नेहमी बघतो. शेषशायी भगवान विष्णू असतील किंवा बासुरी घेऊन उभा असणारा सखा श्रीकृष्ण असेल, यातल्या प्रत्येक देवाची मूर्ती बघून हे असं का आणि तसं का असे अनेक प्रश्न आपल्यालाही कधी ना कधीतरी पडलेच असतील. असाच एक दैवत आहे पंढरपूरचा विठ्ठल. वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा असा लाडका विठ्ठल. याच्या कानामध्ये मासे का असतात असं तुम्हालाही कधी ना कधीतरी प्रश्न पडलाच असेल. यामागे एक सामाजिक अर्थ आहे आणि दुसरा आध्यात्मिक अर्थसुद्धा आहे. हे कोणते आहे हेच आपण आज पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री हरी विष्णू अर्थात विठ्ठल हे साक्षात विष्णूंचे द्वापर युगातील दुसरा आणि दशावतारातील 9वा अवतार आहेत. विठ्ठलाच्या कानामध्ये माशांची कुंडले नसून तर ती माशाच्या आकाराची कुंडले असतात. त्यामागे जो एक सामाजिक अर्थ आहे त्याची कथा आपण पाहणार आहोत. ही कथा अशी आहे की भगवान पांडुरंगाचा एक कोळी भक्त असतो. त्याच्या मनामध्ये भगवान पांडुरंगाला भेटायला जाण्याची इच्छा असते. तर तो सोबत जाताना त्याने पकडलेले 2 मासे घेऊन भगवान पांडुरंगाला भेटायला जातो. त्याला ते मासे पांडुरंगाला भेट म्हणून द्यायचे असतात, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही. कारण ती देवाला मासे म्हणून भेट देतो का कोण असे लोकसुद्धा त्याला म्हणायला लागतात की तू हे काय करतोय? पांडुरंग हे साक्षात देव आहे आणि त्यांना मासे कसे चालतील? तू जर असं केलं तर पाप लागेल तुला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा, म्हणून आम्ही काय तुला आज जाऊ देणार नाही असे सगळे लोक त्याला म्हणू लागले. हे सर्व प्रकार चालूच असताना स्वतः पांडुरंग तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात, या कोळ्याकडे जे काही आहे ते त्यांनी माझ्यासाठी आणले. त्यामागे त्याचा भाव बघा. मला तुम्ही जे काही भक्तिभावाने द्याल ते मी अतिशय प्रेमाने आणि मनापासून स्वीकार करेन, मग ती कोणतीही गोष्ट असेना. कारण मी ही सृष्टी चालवतो, त्यात केवळ तुम्ही माणसेच आहेत असे नाही ना, तर प्राणीसुद्धा आहेत ना. माझं या सर्व जीवांवर प्रेम आहे आणि त्यात मी भेदभाव करीत नाही असा उपदेश विठ्ठलाने विरोध करणाऱ्या सर्व लोकांना केला आणि या कोळ्याकडून ते मासे घेतले. आणि हा ऐक्याचा, समानतेचा, सहजीवनाचा अर्थ पांडुरंगाने सगळ्यांना समजला पाहिजे म्हणून कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडले घातली, अशी सामाजिक कथा आहे. आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ असा आहे की मकर आकार कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगतात. ध्यान साधना करणारे जाणकार सुद्धा सांगतात की आपण 9 द्वारांपैकी कान सोडून अन्य द्वार हे बंद करू शकतो. कान बंद करणे हे लवकर शक्य होत नाही. ते शक्य होतं केवळ निर्विकल्प समाधीमध्येच. आणि मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त, पाचकरस. जोपर्यंत आपण आपतत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोचूच शकत नाही. आणि वायुतत्वापर्यंत पोचायला निरंतर निर्विकल्प समाधीमध्ये जाणं
आणि ध्वनीवर नियंत्रण करणं म्हणजेच कान बंद करणं सोपं होतं. हाच संदेश माशाचा आकाराचा कुंडली घालून आपल्याला मिळतो. विठोबा गेली 28 युगापासून विठेवरती उभा आहे, तर आपण पांडुरंगाच्या कानामध्ये मासे का असतात यामागील हे 2 अर्थ समजून घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी.